दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये पॅचअप झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे भाजपसाठी संघ मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। संघ पुन्हा दक्ष, महाराष्ट्रात लक्ष। संघ भाजप नेत्यांमध्ये 5 तास खलबत, सूत्रांची माहिती। मतभेद विसरून भाजपला करणार मदत। भाजपसोबतचे मतभेद विसरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विधानसभेच्या कामाला लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। दिल्लीत सोमवारी संघ आणि भाजप नेत्यांमध्ये तब्बल 5 तास खलबत झाली। यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतील घरी झालेल्या बैठकीला जे.पी. नड्डा, अमित शाह सुद्धा उपस्थित होते। तर आरएसएसचे दत्तात्रय होसबाळे आणि अरुण कुमार उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या बैठकीत काय चर्चा झाली त्यावर एक नजर टाकूया। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि संघामध्ये चांगला समन्वय निर्माण करणं। संघाचे सहसरचिटणीस अतुल लिमये यांच्यावर भाजप संघामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। महाराष्ट्रातील नॅरेटिव्ह आणि प्रचाराबाबत समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अजित पवार यांना महायुतीत सामील केल्यानं आरएसएसचे कार्यकर्ते नाराज झाले होते। संघ प्रचारापासून दूर राहिल्यास त्याचा फटका विधानसभेला बसू नये यावर चर्चा झाली। समविचारी पक्षांसोबत समन्वय अधिक चांगला व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे। संघाच्या विचारांनीच भाजपचं मार्गक्रमण होत असतं हे सर्वश्रुत आहे। मात्र लोकसभा निवडणुकीत संघ आणि भाजपमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला होता, त्याचा फटका भाजपला बसला। आता विधानसभेला हा फटका बसू नये यासाठी भाजपने आतापासूनच खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।